नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यातील नरशिंह पोखर्णी पाथरी रोडवर इंदिरानगर भागात काल रात्री 10:30च्या दरम्यान तुफान वादळ वारा व 1 तास पाऊस झालेल्या मुळे घरावरचे पत्रे, घरात पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान। ताहेर खा, नूर खा पठाण यांच्या घरावरचे पत्रे उडून दुकानाचा शेड उडाला व दगड पडून दात तुटला व झोपलेल्या मुलाला मुक्का मार लागला। इंदिरानगर भागात जवळपास 50 ते 60 घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नूरखान पठाण यांच्या घराचे पत्र उडून घरामध्ये पाणी घुसून अन्नधान्य व डोक्यावर दगड पडून दात तुटला। एका लहान मुलाला मुक्का मार लागला। रात्री 10:30च्या सुमारास 1 तास मुसळधार पाऊस झाला। या पावसात नुकसान प्रशासकीय पातळीवर पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ताहेर खा पठाण व नागरिकांनी केली आहे। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण इंदिरानगर नरशिंह पोखर्णी या ठिकाणी आलेलो आहोत। हा पाथरी रोडवरून जाणारा रोड आहे आणि या ठिकाणी एक मस्जिद आहे। या मस्जिदची इंदिरानगर या नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी जवळपास आपल्यासमोर हे ताहेर भाईचं या ठिकाणी घर होतं। रात्री जो पाऊस आला होता 10:30च्या दरम्यान तुफान आलं होतं आणि त्या तुफानामध्ये त्यांच्या घरावरले पत्र उडाले आणि पत्र उडाल्यानंतर ते सगळं कुटुंब त्या घरामध्ये झोपलेला असताना ताहेर भाईचा एक दात त्यामध्ये मार लागून तुटलेला आहे आणि त्यांच्या मुलाला सुद्धा या ठिकाणी मार लागलेला आहे आणि त्यांचं नुकसान जवळपास 1 ते 1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत ताहेर भाई आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण तुमच्याशी जाणून घेणार आहोत। मी ताहेर पठाण, राहणार इंदिरानगर पोखर्णी पाथरी रोडवर आमची वस्ती आहे। तर रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान मी माझ्या मुलाबाळांसोबत झोपलेलो असताना अचानक असं वाऱ्याचा आवाज आला। त्यानंतर ज्यावेळेस लाईट गेली अचानक आणि पाहत होतो काय माझ्या तोंडावर एक मोठा दगड पडलेला होता आणि वरी पाहत होतो पत्र सगळे आमच्या घरावरले उडून गेले होते। तर असा जोराचा पाऊस होता सुरू। माझ्या लेकराबाळांना मी घेऊन थोडंसं आडोशाला गेलो आणि पाहतो तर काय सगळं घरातलं जे अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य सगळं खराब झालं, अस्ताव्यस्त झालं होतं आणि आमचे बंधू हे सगळे आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत ते सगळे जागे होतो आणि आम्ही ते प्रयत्न करत होतो की कसं एक त्याला वाचवावं आणि सगळं साहित्य कसं जमा करावं हे करत होतो आम्ही। तरी आमचं जवळपास 1.5 ते 2.25 लाख रुपयाचं नुकसान झालेलं। आमचं इथं शेड आहे बाहेर, ते पण तुटलेलं आहे आणि घरावरचे पत्र सगळे उडून गेलेले आहेत। तरी माझी माननीय तहसीलदार साहेब, प्रशासनाला आणि सर्व लोकांना, सरकारला माझी विनंती आहे की आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आमची भरपाई करावी अशी आम्हाला अपेक्षा आहे। मी एवढं सांगतो सरकारला। आणि आमच्याबरोबर आमच्या आजूबाजूचे जे 10-5 घरं आहेत त्यांचे पण नुकसान झालेलं आहे, त्यांना पण नुकसान भरपाई मिळेल हीच विनंती करतो। आपल्यासोबत हे ताहेर भाई होते आणि त्यांनी जो त्यांच्यावर जो घर त्यांचं कोसळलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावर जे वेळ आलेली आहे, जे अपघात झालेला आहे, निसर्गानं जो कोप केलेला आहे, या निसर्गामध्ये सध्या मराठवाडा हा संपूर्णतः पाण्याखाली भिजत आहे। अजूनही पावसाचे 3-4 दिवस अलर्ट दिलेले आहेत। यामध्ये या पोखर्णी परिसरातील इंद्रायणी भागातील या नागरिकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 70-80 घरामध्ये पाणी घुसलेलं असून प्रत्येक झाडं वगैरे या ठिकाणी तुटलेले आहेत आणि सध्या लोक या ठिकाणी शासनाच्या मदतीची मागणी करत आहेत। तहसीलदारांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी या लोकांचे पंचनामे करून या ठिकाणी त्यांना तातडीची मदत देण्यात यावी अशी ही मागणी परभणी न्यूजच्या वतीनं करण्यात येत आहे। या ठिकाणी अजूनही आपल्यासोबत काही दुसरे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झाले, काय परेशानी आहे आपली, काय सांगतात बघूया। नाम बोल। माझं नाव सय्यद महिताब, राहणार पोखर्णी इंदिरानगर। रात्री पाऊस पडला आमच्या इकडं, त्या पावसामध्ये आमची खूप नुकसान झाली आहे। घरातले खाण्यापिण्याचे वस्तू, अन्नधान्य, हातरून पांघरून करायची काय वस्तू, घरावरले पत्र,
अशा बक्कळ ठिकाणी टी व्ही फॅन हे ते असे समजे जळालेले आहे काही. त्याच्यानं आमचे भरपूर काही नुकसान झालेली. आमची शासनाकडून एवढीच विनंती आहे की आमच्याकडे थोडंफार काहीतरी बघावं आणि आम्हाला थोडीफार मदत पुरवावं. सुरू करा. रात्री 11च्या सुमारास अचानक वारा सुटला, वादळी वारे आले. आतोनात इथे घरांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या अंगावर दगडधोंडे पडलेले आहे, घरामध्ये पाणी शिरलेले आहे. माझी प्रशासनाला, जिल्हाधिकारी साहेबांना व तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती की यांचे स्पॉटचे पंचनामे करून तात्काळ जी मदत देता येईल ती मदत द्यावी व जास्तीत जास्त सर्वे दाखवून ती मदत देण्यात यावी. आपल्यासोबत हे इंद्रा भागातील जे मस्जिदीजवळ राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी या आपल्या माध्यमाशी खंत व्यक्त केलेली आहे. त्यांना शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत देण्यात यावी आणि त्यांचे त्वरित पंचनामे करून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना मदत मिळावी. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. गेट उडून गायवरले सगळे नुकसान झाले. 4 दिवस पाणी चालू आहे. कसं करायचं काय ते असं अडचण झालेली. 5-6 पत्र उडून गेलेली आहेत. शासनानं काहीतरी बघावं अशी अपेक्षा आहे. मदत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.